हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? आज माझ्या इंटर्नशिपचा होता पहिला दिवस. नवरोबाने मला स्कूलला सोडलं. निसर्गाचा आनंद घेत घेत मी आणि ते निसर्ग सौंदर्य मोबाईलमध्ये कॅप्चर करण्याचा मोह मात्र आवरला नाही. म्हणून सुंदर असे कबूतर, गायी, झाडे झुडपे आणि हे बघा मृदुंग वगैरे. आणि असेच जाता जाता स्कूल आले. चला बाय केला. आता शाळा दाखवते. शाळेच्या गेटमधून एंटर झाले आणि चक्क आज 7:30चा वेळ असूनही मी सकाळी 7 वाजता शाळेत हजर झालेली होते. त्यामुळे मला थोडासा वेळ मिळाला आणि मग मी थोडासा व्हिडिओ शूट केला. तुम्ही बघू शकता, शाळेत कोणीही आलेलं नव्हतं, फक्त मावशी आलेल्या होत्या. त्या साफसफाई करत होत्या. आणि नंतर सर्व मुलं आली तर मग असेंब्ली सुरू झाली होती. त्यानंतर आम्ही स्टाफ रूममध्ये येऊन बसलो. आमचे विद्यार्थी शिक्षक थोडे कमी आलेले होते. त्यानंतर वर्गात आलो. आता अचानकच सुरुवात करायची म्हटलं तर मुलं पण थोडेसे होतात. मग काय, एक नोटबुक शब्द बोर्डवर लिहिला आणि त्यापासून किती अर्थपूर्ण शब्द तुम्ही बनवू शकता असं विद्यार्थ्यांना एक टास्क दिलं. विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे आणि शनिवार असल्यामुळे मुलांना अभ्यासात इंटरेस्ट नव्हता. म्हणून मग आजचा दिवस ज्यादातर फन वे मध्येच गेला. तसेच अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांची जयंती असल्यामुळे त्यांच्याबद्दल सर्व काही माहिती सांगितली. ज्या मुलांना भाषण करायचे आहे अशा मुलांना भाषणासाठी तयार केलं. म्हणजे इंटर्नशिपचा पहिलाच दिवस खूप सुंदर अशा दिवसाने सुरू झालेला होता. आणि खरंच बऱ्याच गोष्टी आपल्याला येतात किंवा आपल्याला माहीत असतात, मग ते इतिहासातल्या असो किंवा शिक्षण वेगळ्या क्षेत्रातल्या, त्या अचानक बाहेर पडतात जेव्हा आपण समोर जाऊन बोलायला लागतो. आणि आज असंच घडलं. बऱ्याचशा गोष्टी मला ऑन दी स्पॉट आठवल्या आणि मी विद्यार्थ्यांना त्याचं नॉलेज दिलं आणि मुलांनीही खूप चांगला सहभाग दाखवला आणि त्यांनीही इंटरेस्ट दाखवून ऐकल्यामुळे माझाही उत्साह वाढलाच होता बरं. तर अशा प्रकारे आता मी त्यांना बाळ गंगाधर टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल एकंदरीत सर्वच माहिती दिली होती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे वाक्य बोलताना खरंच अंगावर काटा आला होता. आणि किती महान ते क्रांतिकारक आणि समाजसेवक की त्यांनी आपल्यासाठी समाजासाठी काहीतरी केलंय. आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो म्हणून त्यांनी खूप मोठं कार्य करून ठेवलेलं आहे. अण्णाभाऊ साठे असतील, त्यांच्या कादंबऱ्या, कथा, लावण्या, असं भरपूर काही गोष्टी होत्या ज्या विद्यार्थ्यांना सांगण्यासारख्या होत्या. त्यातलीच एक फकीरा नावाची कादंबरी मोस्टली मी सांगितली. आता आम्ही इथे मधली सुट्टीनंतरचा तास सुरू झाला होता. त्यामध्ये आम्ही इथे विद्यार्थ्यांकडून इंग्लिशचं वाचन करून घेतलं होतं. हा 10वीचा वर्ग. बघायचं होतं की किती विद्यार्थी फ्लुएंटली वाचतात, काही लाजतात. मग हे विद्यार्थी जे लाजतात त्यांच्यासाठी एक ऑप्शन होता की जिथे तुम्ही अडखळताल तिथे आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. त्यानंतर मी सुविचार घेतले. प्रत्येक मुलाला काहीतरी प्रत्येकामध्ये कला असते. तशीच मला असं वाटलं की यांच्यातलं जे टॅलेंट आहे ते बाहेर काढायचं. मी त्यांच्याकडनं सुविचार म्हणी आणि बऱ्याच गोष्टी करून घेतलेल्या आहे आज. आणि त्यांनीही खूप सहभाग चांगल्या पद्धतीचा दाखवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता विद्यार्थी संख्या कमी आहे पण त्यांचा सहभाग चांगला आहे. त्यानंतर त्यांना चित्रकला खूप आवडते म्हणून मी आज हे छोटंसं ड्रॉइंग त्यांना काढून दिलं. त्यानंतर त्यांनीही माझ्यासाठी काही ट्रिकी पझल्स दिल्या. त्यानंतर मी त्यांचं क्वेश्चन सेशन उत्तर द्यायचं नाहीये आपल्याला, फक्त प्रश्न करायचे. प्रतिप्रश्न म्हणून स्पर्धा होती ही. तर इतके लोटपोट होऊन ते हसत होते, एन्जॉय केलं. तुम्ही, मला वाटतं आजचा माझा व्हिडिओ इंटर्नशिपचा फर्स्ट डे कसा वाटला तुम्हाला ते नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ बघायला जर तुम्हाला आवडणार असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.